नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत. एकाच वेळी जास्त पाणी देणं पिकांसाठी अडचणीचं का ठरतं? आपल्याला अनेकदा असं वाटतं की जास्त पाणी दिलं म्हणजे पिकं जास्त सुरक्षित राहतील. पण मुळांची आणि मातीची रचना जर पाहिली तर प्रत्येकच वेळी हे फायद्याचं ठरेल हे सांगता येत नाही. पिकांच्या मुळांना पाण्याबरोबरच मातीतील हवा सुद्धा तितकीच आवश्यक असते. जर आपण सतत जास्त पाणी देत राहिलो तर मातीतील पोकळ्या भरून जातात आणि त्यामुळे मुळांपर्यंत योग्य प्रमाणात हवा पोहोचत नाही आणि यामुळे मुळांची कार्यक्षमता घटते. पाणी असूनही अन्नद्रव्यांचं शोषण व्यवस्थित होत नाही आणि पिकांची वाढ मंदावते. जास्त पाणी दिल्यामुळे नायट्रोजन सारखी जी हलकी अन्नद्रव्य असतात ती मुळांच्या खालून वाहून जाण्याची शक्यता वाढते आणि खतं असूनही पिकांमध्ये कमतरतेची लक्षणं दिसतात. अशा सिंचनामुळे मुळं जमिनीत खोलवर वाढत नाहीत, पिकं अगदी वरवर वाढतात आणि जर पाण्याचा थोडासा जरी ताण आला तरी सुद्धा झाडांवर लगेचच याचा परिणाम दिसून येतो. म्हणूनच जास्त पाणी देण्यापेक्षा त्या पिकाच्या गरजेनुसार, योग्यतेनुसार संतुलित आणि टप्प्याटप्प्यानं पाणी देणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, योग्य सिंचन तुमच्या मुळांना निरोगी ठेवतं, मातीची रचना टिकवतं आणि पिकांची वाढ स्थिर ठेवतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.